घटना आहे रत्नागिरीची चिंताजनक। शिक्षक पत्नी आणि 2 मुलांसह गुहागर होऊन हिंगोलीला निघाले। अख्खं कुटुंब बेपत्ता, चिपळूणला शेवटचं लोकेशन। गुहागर येथील एक शिक्षक कुटुंब आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जायला निघाले होते। मात्र वाटेत हे चौकोनी कुटुंब बेपत्ता झाले आहे। त्यांचा काही पत्ता लागत नसल्याने कुटुंब चिंतेत आहे। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यातील शिक्षक आपल्या पत्नीसह गावाला जाताना बेपत्ता झाल्याची माहिती आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी मंगळवारी निघाले होते। मात्र वाटेत ते बेपत्ता झाले आहे। आपल्या मूळ गावी निघालेले या कुटुंबातील पती पत्नी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काल मंगळवारी 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजता चिपळूण परिसरात असताना त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता। त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असल्याचे कुटुंबियांची चिंता वाढली आहे। गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण गुरुजींनी गुहागरहून प्रवास सुरू केला होता। काल सायंकाळी 5च्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते। त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले असून त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे। चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते ती गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्याचे तात्काळ संपर्क साधण्याचे कळकळीचे आवाहन असल्याचे यांच्या कुटुंबियांनी केले आहे। या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी भारत देवकांत पाठक आणि अभिजित गोळेसर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चव्हाण कुटुंब सुरक्षित असावे अशी प्रार्थना सर्वजण करत आहे। या घटनेची माहिती ज्यांच्याकडे असले त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा वरील दोन्ही व्यक्तींना संपर्क साधावा। ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।